तुझ्या कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारी गातो. भगवान परमात्म्यासारखा सुखरूप या जगामध्ये दुसरा कोणीच नाहीये. आणि ऐका, दोनच मुद्दे तुम्हाला सांगणार आहे आणि सेवा समर्पित करणार आहे. मानवी जीवन जगत असताना माणसाने दोन गोष्टीला कधीच विसरायचं नाहीये. लक्ष द्यावर कसं काय, दोन गोष्टीला कधीच विसरायचं नाहीये. एक म्हणजे आपल्या मृत्यूला कधी विसरायचं नाहीये आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवाला कधी विसरायचं नाही. विठाला विठाला. कारण कबीर महाराज सांगतात, दो बात को मत भूलो यारो, नारायण एक मौत. बघा, नारायण आणि मृत्यू या दोन गोष्टी जर माणूस विसरलं नाही ना तर त्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. इकडे मग माझ्याकडे सगळे बघा, ज्या माणसाने आपलं मरण डोळ्यासमोर ठेवलंय आणि आपलं मरण डोळ्यासमोर ठेवून ज्याने आपल्या जीवनाची वाटचाल सुरू ठेवलेली ना, गुरुजी, मृत्यू डोळ्यासमोर ठेवून जो आपलं जीवन जगतोय ना तो चुकूनही कधी त्याच्या हातून पाप घडणार नाहीये. चुकूनही कधी तो पाप करू शकत नाहीये आणि चुकूनही त्याच्या हातून कोणाचं वाईट होणार नाही. बघा, फक्त मरण डोळ्यासमोर दिसलं पाहिजे. आपण सुद्धा कधीतरी विचार करा, आपण आपला मृत्यू डोळ्यासमोर ठेवा आणि मृत्यू डोळ्यासमोर ठेवून आपण दिवसभर जीवन जगण्याचा प्रयत्न करा. बघा, मरण जर डोळ्यासमोर दिसलं ना तर माणसाला तो भगवान परमात्मा सोडून दुसरं काही दिसत नाहीये. कारण फक्त मरण डोळ्यासमोर ठेवायचं. ऐका, मरण डोळ्यासमोर ठेवून आपण आपल्या जीवनाची जर वाटचाल सुरू ठेवली तर जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाहीये किंवा त्याच्या हातून पापच कधी होणार नाही. तुम्हाला इतिहास सांगतो, महाभारतामध्ये कथा आलेली आहे. एक कामासक्त झालेला राजा आहे. अनेक राण्या आहेत, अनेक पत्न्या आहेत. कालांतराने परिणाम असा झाला की काम अवस्थेमध्ये अतिशय कामधुंद झालेला जो राजा आहे, कालांतराने त्याला नपुंसकत्व प्राप्त झालं. थोडासा विको कमी करायचा. आणि नपुंसकत्व प्राप्त झाल्यामुळे शेवटी प्रजा अशी आहे, एखादी गोष्ट ज्यावेळेस प्रजेपर्यंत पोहोचते ना ती प्रजा निंदा केल्याशिवाय राहत नाहीये. त्या प्रजेमध्ये निंदा चालू झाली की आपल्या राजाला हे नपुंसकत्व प्राप्त झालंय, त्याचं पुरुषत्व नष्ट झालंय. ही चर्चा ज्यावेळेस त्या प्रजेमध्ये चालू झाली ना, हळूहळू ही चर्चा, ऐका, त्या राजाच्या कानापर्यंत जाऊन पोहोचली. राजाने विचार केला की अरे, ज्या प्रजेकरता मी रात्रंदिवस एवढे कष्ट करतोय, ज्यांच्याकरता मी अनेक राजा जिंकून आणले आहेत, ती प्रजा जर मला नाव ठेवत असतील तर हे जीवन जगण्यामध्ये काय अर्थ आहे. परंतु एवढ्यावर हा विषय थांबला नाही. घरामध्ये येऊन बघतोय तर स्वतःच्या ज्या लाडक्या राण्या होत्या ना त्या स्वतःच्या राण्या सुद्धा नाव ठेवायला लागल्या. ऐकताय ना तुम्ही, की आपल्या राजाला नपुंसकपणा आलाय, त्याचं पुरुषत्व नष्ट झालंय. ही चर्चा ज्यावेळेस राजाने ऐकली की अरे, माझी प्रजा नाव ठेवते, याच्यावर नवल नाहीये, पण माझ्या स्वतःच्या राण्या जर मला नाव ठेवत असतील, अरे ज्यांच्याकरता मी रात्रीचा दिवस केलाय, रक्ताचं पाणी केलंय, हाडाची काडे केलेत, रात्रंदिवस कष्ट केलेत, त्या माझ्या स्वतःच्या पत्न्या जर मला नाव ठेवत असतील तर हे जीवन जगण्यामध्ये काही अर्थ नाहीये. कारण स्वाभिमानाचा गुणधर्मच असा आहे की स्वाभिमानी माणूस एक वेळेस आपलं मरण पत्करत असतो, परंतु त्याची निंदा त्याला सहन होत नसते. विठाला विठाला. राजाला वाटलं की आपल्या स्वतःच्या राण्या जर आपल्याला नाव ठेवत असतील तर हे जीवन जगण्यामध्ये काही तथ्य नाहीये. राजाने आपला घोडा घेतला, घोड्यावर स्वार झाला, जंगलामध्ये आला आणि जंगलामध्ये आल्यानंतर आपलं जीवन संपवायचं आहे, आपलं जीवन समर्पित करायचं आहे, हा उद्देश डोळ्यासमोर आहे. तेवढ्यामध्ये त्याला एक चित्र बघायला भेटलं. एक साधू आपल्या पर्णकुटीसमोर तपश्चर्या करत बसले होते. त्यांची साधना चालू होती. ती त्यांची चालत असलेली साधना त्या राजाने बघितली आणि राजाला वाटलं की आपल्याला जीवन तर संपवायचंच आहे. जाता जाता फक्त एवढं चांगलं काम करूया की जाता जाता फक्त एकदा या साधूचं दर्शन घेऊया आणि मग आपण आपलं जीवन संपून टाकूया. इकडे बघा सगळे, मी तुम्हाला प्रश्न विचारणार बरं का, 1000 रुपयाची नोट लक्षात राहू द्या. साधूने डोळे उघडले, राजा साधूजवळ जाऊन पोहोचतोय. साधूचं दर्शन घेतल्या घेतल्या त्या साधूंच्या लक्षामध्ये आलं की राजावर कोणतं संकट आहे, राजावर काय समस्या आणि राजाला काय अडचण आहे. साधू म्हटले, राजा, अरे मला माहिती आहे तू अरण्यामध्ये कशाला आलायस, या जंगलामध्ये तुझं काम काय, तू कशा करता आलाय. अरे तुझं पुरुषत्व नष्ट झालंय ना, तुला नपुंसकत्व प्राप्त झालंय ना, अजिबात काळजी करू नको.
येणाऱ्या 3 दिवसामध्ये तुझं गेलेलं पुरुषत्व तुला पुन्हा मिळेल. हे वाक्य साधूने वापरलं. आपल्या झोळीमध्ये हात घातला, एक चिमूटभर विभूती घेतली आणि ती विभूती त्या राजाच्या हातावर दिली. म्हणजे राजा, एवढी विभूती खाऊन टाक, तुझं गेलेलं पुरुषत्व तुला पुन्हा प्राप्त होईल. आता ऐका, राजाला वाटलं मी एवढे डॉक्टर केले, एवढे दवाखाना केला, एवढा खर्च केलाय, त्या कशाने जर काही फरक पडला नाही, साधूच्या चिमूटभर राखेने मला काय फरक पडणार आहे. संशय मनामध्ये निर्माण झाला आणि राजाच्या मनामध्ये आलेला संशय साधूला कळाला. साधू म्हटले, राजा ठीक आहे, तुला जर संशय येत असेल. त्या क्षणाला राजाने पुन्हा झोळीमध्ये हात घातला, एक मुठभर राख घेतली गुरुजी आणि ती मुठभर राख स्वतः खाऊन टाकली. साधूने मुठभर ती राख खाल्लेली बघितली. राजाला वाटतं जर आपल्या देखत हा मुठभर खातोय तर आपल्याला चिमूटभर खायला बोला काही हरकत नाहीये. राजाने ती चिमूटभर राख खाल्ली, आपल्या घरी आला आणि घरी आल्यानंतर साधूने सांगितल्याप्रमाणे बरोबर 3 दिवसानंतर त्याचं गेलेलं पुरुषत्व त्याला पुन्हा मिळालं. बरं, तेही पहिल्याही पेक्षा जास्त पटीने. राजाच्या लक्षामध्ये आलं की अरे, मी एवढा खर्च केलाय, एवढे देश फिरलोय, एवढा खटाटोप केलाय, कशाने काही फरक पडला नाहीये. त्या साधूने मला फक्त एक चिमूटभर राख खायला दिली, तर माझ्या जीवनामध्ये असं परिवर्तन झालंय की माझं गेलेलं पुरुषत्व मला पहिल्यापेक्षा जास्त पटीने प्राप्त झालंय. हा जो महिमा आहे, ही जी शक्ती आहे, हे जे सामर्थ्य आहे, हे फक्त कशाने केलंय? एक चिमूटभर राखीने. अरे, चिमूटभर राख खाल्ल्याने जर माझ्यामध्ये असं परिवर्तन घडलंय, चिमूटभर राख खाल्ल्याने जर माझ्यामध्ये अशी शक्ती निर्माण झाली आहे, मला फक्त एक चिमूटभर राख खायला दिलेली आहे, मग माझ्या देखत त्या साधूने किती खाल्ली आहे? बोला किती? अरे, चिमूटभर खाल्ल्याने जर माझी ही अवस्था आहे, तर मुठभर खाल्ल्याने साधूची अवस्था काय झाली असेल हे बघण्याकरता गेलं पाहिजे म्हटले. आता दुर्बुद्धी ते म्हणा कदा न उपजवणार, वास्तविक काही गरज नव्हती, पण तू मनामध्ये विचार आला की अरे, चिमूटभर खाल्ल्याने जर माझी ही अवस्था आहे, तर मुठभर खाल्ल्याने साधूची अवस्था काय झाली असेल हे बघण्याकरता गेलं पाहिजे. जंगलामध्ये आला, पुन्हा साधूचं दर्शन घेतलं आणि ऐका, साधूचं दर्शन घेतल्या घेतल्या राजाने साधूंना प्रश्न विचारला. म्हणले, महाराज, गेल्या 3 दिवसापूर्वी मी तुमच्याकडे आलो होतो, माझ्यावर कोणतं संकट आहे हे संकट तुम्ही जाणलं होतं, माझ्यावर काय समस्या आहे हे तुम्हाला कळालं होतं, आणि तुम्ही मला एक चिमूटभर विभूती खायला दिली होती. त्या चिमूटभर विभूतीचा महिमा असा आहे, त्या चिमूटभर राखेने असा परिणाम केलाय की माझं गेलेलं पुरुषत्व मला पुन्हा मिळालं. हे सगळा जो परिणाम आहे, हे फक्त एक चिमूटभर विभूतीने केलाय. मग ऐका, मला फक्त एक चिमूटभर खायला दिली होती, मग माझ्या देखत तुम्ही एक मुठभर खाल्ली. माझी जर चिमूटभर खाल्ल्याने ही अवस्था झाली आहे, तर मुठभर खाल्ल्याने तुमची अवस्था काय झाली असेल ही मी माझ्या डोळ्याने बघण्याकरता आलोय. साधूला वाटलं तर राजा बिघडलेला आहे, परंतु काही उत्तर दिलं नाही. गालात हसले आणि म्हटले, ठीक आहे राजा, त्या मुठभर राखेचं राहू दे, परंतु आज तुझा चेहरा बघितल्यानंतर माझ्या लक्षामध्ये असं आलंय की येणाऱ्या 7 दिवसामध्ये तू मरणार आहे. आता 7 दिवसात मध्ये मरणार आहे हे वाक्य ज्यावेळेस राजाने ऐकलं, राजाला वाटलं सगळं काही मिळालं होतं, सगळं काही प्राप्त झालं होतं, कुठून दुर्बुद्धी उपजली यांना विचारण्याकरता आलो. गाया वाया करायला लागला, पाया पडायला लागला. साधू म्हणजे आता कितीही जरी आरडाओरडा केला, आता कितीही जरी विनवणी केली तरी ऐक, आता मृत्यू तू चुकू शकणार नाहीये, कारण मृत्यू शरीर प्रकृती नाम, मृत्यू ही शरीराची प्रकृती आहे. मग ऐक, मृत्यू चुकवायचा प्रयत्न करू नको, तर मृत्यू सुधारण्याचा प्रयत्न कर. मग काय केलं पाहिजे? जसं मी नामस्मरण करतोय, जसं मी भगवान परमात्म्याची भक्ती करतोय, तसं तू सुद्धा नामस्मरण करायचं आहे. ऐका, साधूच्या मांडीला मांडी लावून राजा नामस्मरणाकरता बसला. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 7वा दिवस उगवला. आणि 7वा दिवस उगवल्यानंतर 7 दिवसानंतर 5 वाजता मृत्यू सांगितलेला होता. 4:30 वाजले, 4:45 वाजत आले आणि 5ला 10 मिनिट कमी असताना राजाला वाटलं की आता आपला शेवट ठरलेला आहे. परंतु ऐका, 5 वाजून 5 मिनिट फक्त काटा पुढे गेला. राजाला वाटलं की ज्या अर्थी 5 वाजून काटा पुढे गेलाय, त्या अर्थी आपला मृत्यू हा
चुकण्याच्या मार्गावर आहे, टळण्याच्या मार्गावर आहे. शेवटी 5:20 झाले आणि भजन करणारा राजा उठून उड्या मारायला लागला. नाचता नाचता साधूकडे गेला आणि साधूचं दर्शन घेतलं. म्हणले, महाराज तुम्ही म्हणाला होता ना की येणाऱ्या 7 दिवसामध्ये तुझा मृत्यू होणार आहे. अहो तुमचं वाक्य खोटं ठरलं. म्हटले, बघा मी तुमच्यासमोर जिवंत आहे. अहो 7 दिवसही होऊन गेलेत, मृत्यूची वेळही टळून गेलेली आहे. तुम्ही 5 वाजता मृत्यू सांगितलेला होता, आता जवळजवळ 7 वाजायला आले. ज्या अर्थी माझा मृत्यू झाला नाही त्या अर्थी तुमचा शब्द हा खोटा ठरला. म्हटले. साधू गालात हसले आणि म्हटले, रे राजा आता मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे, ते मृत्यू राहू दे. मला सांग, गेल्या 7 दिवसामध्ये तुला तुझी कोणती राणी आठवली? राजा हसला आणि म्हटला, महाराज काय बोलता? तुम्ही 7 दिवसामध्ये मरण सांगितलं होतं, ते मृत्यू माझ्या डोळ्यासमोर दिसत होता आणि मृत्यू डोळ्यासमोर दिसत असल्यामुळे राणी काय, राज्य काय, कुठलीच घटना मला आठवत नव्हती. मी सगळं विसरलो होतो आणि फक्त भगवान परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये मी तल्लीन होतो. त्यावेळेस साधूने उत्तर दिला, अरे मूर्खा, गेल्या 7 दिवसापूर्वी तुझं मरण कळालंय, तू सगळं विसरलाय. गेल्या 7 दिवसापूर्वी तुझं मरण तुला कळालंय तर तू सगळं विसरलाय. मी ज्या दिवशी जन्माला आलो ना त्या दिवशी आम्ही आमचा मृत्यू डोळ्यासमोर ठेवलाय. माशी मुठभर काय, पाटीभर जरी मी राख खाल्ली तर त्या पाटीभर राखेचा किंचितही माझ्यावर परिणाम होणार नाहीये. म्हणून का मरण डोळ्यासमोर आम्ही ठेवलंय आणि मरण डोळ्यासमोर ठेवून आम्ही आमच्या जीवनाची वाटचाल करतोय. म्हणून आमच्या हातून चुकणंही पाप होणार नाहीये. विठाला विठाला म्हणून मृत्यू डोळ्यासमोर ठेवायचा आहे. आणि दुसरी गोष्ट, मरणाला विसरायचं नाहीये. आणि दुसरी गोष्ट, ज्या भगवान परमात्म्याने आम्हाला हे सुंदर शरीर दिलंय ना त्या देवाला कधी विसरायचं नाहीये. कारण विसरली तया थोर झाली हानी, पचतील खानी 84च्या, पचतील खानी 84च्या, पचतील खानी 84च्या. विसरली तया थोर झाली हानी, पचतील खानी 84च्या, पचतील खानी 84च्या, पचतील खानी 84च्या. कधीतरी त्या भगवान परमात्म्याने आम्हाला हे सुंदर शरीर कशा करता दिलंय याची जाणीव झाली पाहिजे. कारण ऐका, भगवान परमात्म्याने प्रत्येक इंद्रिय देत असताना दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोग. जीवपणा संपवायचा आहे आणि शिव अवस्थेला प्राप्त व्हायचं आहे. याच्याकरता खरं तर हे सगळे इंद्रिय दिलेले आहेत. आणि सगळे इंद्रिय आपण जर त्याच्याकरता खर्ची करत असेल तर मग तो भगवान परमात्मा आम्हाला सुखी केल्याशिवाय राहणार नाही. अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतो, आपुला तो देव करो घ्या, आपुला तो देव करो घ्या, आपुला तो देव करो घ्या, आपुला तो देव करो घ्या. Jana
आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. महाराज सांगतायत मग त्याच्याकरता काय करा, तुम्हाला जर सुखी व्हायचं आहे तर त्या भगवान परमात्म्याला आपलंसं करा, कारण त्याच्याकरताच हा नरदेहाची प्राप्ती आहे. बघा आपण प्रमाण अनेक बघितलेत, दिले इंद्रिय हातपाय कान, डोळे मुख बोलाय वचन, किंवा औट हात का मानव देह अल्लाने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया लाख जमाना खोया. खाया पिया सुख से सोया लाख जमाना खोया. खाया पिया सुख से सोया लाख जमाना खोया. तू भज जन नारायण, तू भज जन नारायण, तू भज जन नारायण. औट हात का मानव देह अल्लाने तुझे या. भगवान परमात्म्याने त्याच्या भक्तीकरता हा निर्णय दिलेला आहे. मग कधीतरी त्याच्याकरता वापरला पाहिजे, कारण बघा आयुष्याची कालक्रमणा करत असताना असं सांगितलं की अल्पायुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पिडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. अल्पायुष्य म्हणजे शतगणिले, 100 वर्षाची गणना केलेली आहे. बसलेले सगळे उत्तर द्या, त्या 100 पैकी 100 वर्ष आपल्याला वापरण्याकरता आहेत का तरुण मंडळी? 50 वर्ष त्याचे झोपेमध्ये गेलेत, मध्ये बालत्व पिडा रोग क्षय, काही बालपणा गेलेत, काही आजारपणा गेलेत. मग भजनासाठी उरलंय काय? कधीतरी विचार केला पाहिजे ना, कारण बालपणामध्ये आपल्याला भगवान परमात्म्याची भक्ती करण्याचं ज्ञान नाही आहे, म्हातारपणामध्ये वेळ नाही आहे, आणि तरुणपणामध्ये सवड नाही आहे. मग ते भक्ती करायची कधी आहे, कधीतरी हा विचार केला पाहिजे, कारण बालवयामध्ये आपण इतर गोष्टीमध्ये रमलेलो असतो. बालवयी खेळी रमलो तारुण्य नासले, वृद्धपणी देवाता, वृद्धपणी देवाता, दिसे पैल तेर चंद्र भाहो पांडुरंगा, चंद्र भाहो पांडुरंगा, मन करा थोर कैवल्याच्या चांदण्याला उकेला चोर, कैवल्याच्या चांदण्याला उकेला चोर. बालवयामध्ये आपण गोष्टीमध्ये रमलेलो आहोत. मग ऐका, भजनासाठी कधीतरी वेळ काढला पाहिजे, कारण ऐका बाबा, आता आपण किती वय झाले तुमचं? 70-75च्या पुढेच आहोत की नाही? तो आजपर्यंत भगवान परमात्म्याने आम्हाला सांभाळलं आहे, इतकं आजपर्यंत आमची काळजी घेतलेली आहे, आम्हाला व्यवस्थित सांभाळलं आहे. त्याचे उपकार कधीतरी जाणले पाहिजे ना, पण तो आपण त्याचे उपकार जाण्याचा विचारही करत नाही आहे. बघा, कधीतरी विचार केला पाहिजे, जी गोष्ट माणसाला सहज आणि फुकट मिळत असते ना, त्या गोष्टीचं माणसाला महत्त्व कळत नसतं. आणि हे शरीर फुकट दिल्यामुळे याची आम्हाला किंमत नाही आहे. त्या MSCB प्रमाणे गुरुजी जर आम्हाला महिन्याला बिल पाठवलं असतं ना देवाने, की बाबा तुझ्या हाताचं बिल एवढं झालं आहे, तुझ्या पायाचं रिडिंग एवढं पडलं आहे, तुझ्या डोळ्याचं रिडिंग एवढं पडलं, आणि त्या रिडिंगप्रमाणे जर महिन्याला बिल आलं असते तर मग तुम्हाला कळालं असतं. त्या भगवान परमात्मा एवढा उदार आहे, तो एवढा कृपाळू आहे, कारण त्याच्या जीवनामध्ये त्याला बाकीचं काहीच लागत नाही आहे. त्यांनी सगळं काही देऊन टाकलेलं आहे. त्याला फक्त एकाच गोष्टीची अपेक्षा आहे, ती म्हणजे त्याच्याविषयी तुमच्या अंतकरणामध्ये असणारं जे प्रेम आहे, ते प्रेम त्याला गरजेचं आहे, कारण तो त्याचाच भुकेला आहे. थोर प्रेम